नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-2022 वर्ग 10वा विषय विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील संकल्पना स्पष्ट होण्याकरिता सेतू अभ्यासक्रम दिलेला आहे आणि तो अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण करणे अनिवार्य आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-2022 विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सेतू अभ्यासक्रम हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आज आपण कृतीपत्रिका 13 म्हणजे दिवस 13वा वर्ग 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील संकल्पना समजून घेऊया. या ठिकाणी समजून घेऊया ऊतीचे प्रकार, ऊती संवर्धन आणि जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन याविषयी माहिती घ्यायची आहे. संदर्भ आहे इयत्ता 9वी प्रकरण 17वे जैवतंत्रज्ञानाची ओळख. क्षमता विधाने आहे. वनस्पती ऊती, प्राणी ऊती व त्यांचे प्रकार समजून घेतात. ऊतीच्या वैशिष्ट्यावरून ऊतीचे प्रकार व कार्य ओळखता येतात. जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात झालेले बदल स्पष्ट करता येते. उद्यानविद्या, रोपवाटिका व वनीकरण क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन, कृषी पर्यटन व शेतीपूरक व्यवसायांची माहिती होते. लक्षात घेऊया ऊती म्हणजे काय, तर शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. ऊतीचे प्रकार सरल ऊती म्हणजे काय, तर एकाच प्रकारच्या पेशी असतात. आणि दुसरा आहे जटिल ऊती, ज्या एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशी असतात. त्यानंतर आहे प्राणी ऊतीचे अभिस्तर ऊती, संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती हे 4 प्रकार पडतात. वनस्पती ऊतीचे विभाजी ऊती, स्थायी ऊती व पृष्ठभागीय ऊती हे 3 प्रकार आहेत. आता जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात, ज्यालाच आपण बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. जैवतंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन ही 2 तंत्रे वापरली जातात. नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली आहे. मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. या तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन या दोन्ही तंत्राचा समावेश होतो. त्याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगांचे निदान, इंद्रियांचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, खुर्च्या तयार करणे या क्षेत्रात या जैवतंत्रज्ञानाचा फार मोठा उपयोग आपल्याला दिवसेंदिवस होत आहे. आता ऊती संवर्धन म्हणजे काय? सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमातच पेशी किंवा ऊतीची वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात. ऊती संवर्धन तंत्राने एखादी पेशीपासून किंवा ऊतीपासून संपूर्ण सजीव विकसित करता येतो. जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात झालेले बदल कोणते आहे? पिकांच्या DNA मध्ये बदल घडून जनुकीय सुधारित वाण म्हणजे ज्याला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स निर्माण केले जात आहे. बहुधा असे वाण निसर्गतः आढळत नाहीत, म्हणजेच नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातीमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात.
वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये किंवा या वनस्पतीमध्ये असते. सातत्याने होणारे बदल जसे की तापमानात झालेली वाढ, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान हे सर्व वातावरणीय ताण काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाही. पण जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे सुधारित प्रजाती मात्र यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात किंवा त्यांचं उत्पादन वाढलं जातं. त्याचबरोबर उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता ह्या प्रजातीमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. GM म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड प्रजातीच्या बियाणामुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषण मूल्यात वाढ होते. जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात झालेले बदल कोणते आहेत? तर पिकांच्या DNA मध्ये बदल घडून जनुकीय सुधारित वाण तयार केले जात आहे. आपल्याला चित्रामध्ये विविध प्रजातीचे वाण दिलेले आहे. टोमॅटो आहे, बटाटे आहे, मका आहे. अशा तऱ्हेने सर्व गुणसंपन्न पिकांची बियाणे निर्माण होत असल्याने जगभरातील शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणात जेनेटिकली मॉडिफाईड पिके घेत आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या लागवडीचे क्षेत्र वाढते आहे. या सुधारित प्रजाती कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. या बियाणामुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषण मूल्य वाढ होते. उच्च उत्पादन पीक जाती उदाहरणार्थ केळी, मका, भात, बटाटा, सोयाबीन, कापूस, टोमॅटो, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या प्रजाती उपलब्ध आहेत. उद्यानविद्या, रोपवाटिका व वनीकरण क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन, उत्ती संवर्धनामुळे उत्कृष्ट प्रतीची फुले, फळे येणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणात तयार करता येतात. कमी कालावधीत पूर्ण वाढ न रुजणाऱ्या बियांची निर्मिती देखील शक्य आहे. खूप मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती शक्य आहे. रोगमुक्त, विषाणूमुक्त वनस्पतींची निर्मिती, दुर्मिळ व नामशेष होत असलेल्या वनस्पती सुरक्षित वाढवून अस्तित्व कायम राखता येते. कृषी पर्यटन केंद्र, पुरेशा जमिनीची उपलब्धता असल्यास कृषी पर्यटन केंद्र हा नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे. आंबा, चिकू, पेरू, नारळ, सीताफळ व इतर काही प्रादेशिक फळझाडे, सावली देणारे नयनरम्य देशी विदेशी वृक्ष, शोभेची झाडे व फुलझाडे, फुलपाखरांची बाग, औषधी वनस्पतींची बाग, सेंद्रिय भाज्या, फळे इत्यादीची लागवड करता येते. अशा ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. रोपे, भाज्या, फळे यांची विक्री अधिक फायदा देते. शेतीपूरक व्यवसाय ज्यात पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग. सराव करूया असा प्रश्न देण्यात आलेला आहे. तत्पूर्वी शेतीपूरक व्यवसाय ज्यात पशुसंवर्धन, गोठ्यातील जनावरांची संख्या व त्यांच्या विविध जाती, एकूण दुग्ध उत्पादन, गोठ्यातील स्वच्छता, जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योजलेले उपाय. आपल्या देशात दूध उत्पादन व शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केले जाते. जसे दूध देणाऱ्या गायी, म्हशी तसेच ओझी ओढणारे बैल, रेडे इत्यादीचा आपण फार मोठ्या प्रमाणात उपयोग करतो. साहिवाल, सिंधी, गीर तसेच लाल कंधारी, देवणी, खिल्लारी व डांगी या देशी गायीचा आपण वापर करतो. त्याचबरोबर ब्राऊन स्विस, होलस्टेन या विदेशी गायींचा सुद्धा भरपूर दूध उत्पादनासाठी या विदेशी गायींचा वापरसुद्धा आपण करत असतो. दुधाचे उच्च व स्वच्छ उत्पादन मिळावे म्हणून पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. गुरांना सर्व अन्न घटकांचा समावेश असलेला चौरस आहार द्यावा लागतो. त्यांना जाडे भरडे कोंडायुक्त अन्न, चारा व पुरेसे पाणी द्यावे लागते. गुरांचा गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर असावा. गोठ्याला छत असावे. गुरांना नियमितपणे रोगप्रतिबंधक लस टोचली जावी. त्याचबरोबर कुक्कुटपालन, अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यांचे पोषण व पैदास केली जाते, त्यास कुक्कुटपालन असे म्हणतात. भारतीय व लेगनहार्ट सारख्या परदेशी जातींच्या संकरातून नव्या जाती विकसित करण्यामागे पुढील उद्देश आहेत. चांगल्या गुणवत्तेची पिल्ले मोठ्या संख्येने मिळावी. जास्त तापमान सहन करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी. शेतीतील
उपउत्पादनांचा अन्नासाठी वापर व्हावा. अंडी व मांस दोन्हीसाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या जाती रोड आयर्लंड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक ह्या प्रजाती कुक्कुटपालनासाठी फार मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायामध्ये रेशीम उद्योग, रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात. बॉम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम किड्यांचा यासाठी सर्वाधिक वापर होतो. रेशीम किड्यांच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश, पतंग ह्या 4 अवस्था असतात. मादीने घातलेले हजारो अंडी कृत्रिमरित्या उबवणीचा काळ कमी केला जातो. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात. तुतीची पाने खाऊन अळ्यांचे पोषण होते. 3-4 आठवडे पाने खाल्ल्यानंतर अळ्या तुतीच्या फांदीवर जातात. त्यांच्या लाळग्रंथीतून निघणाऱ्या स्रावापासून रेशमी तंतू बनतो. हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून अळी रेशीमकोश तयार करते. हा कोश दंडागोलाकार किंवा गोलाकार असतो. कोशाचे पतंगात रूपांतर होण्याच्या 10 दिवसापूर्वी सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. उकळत्या पाण्यामुळे कोशातील अळी मरते व रेशीम तंतू सैल होतात. ते सोडून त्यांच्यावर प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवला जातो. अशा प्रकारे शेतीपूरक व्यवसायामध्ये पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग फार मोठ्या प्रमाणात केले जातात. सराव करूया. आकृतीत दर्शविलेल्या ऊतीचे नाव व कार्य लिहा असा प्रश्न देण्यात आलेला आहे. तर आकृतीमध्ये जी आकृती आहे ती आकृती म्हणजे सरळ पट्टकी अभिस्तर या ऊतीची आहे. कार्य आहे ठराविक पदार्थाचे वहन करणे. त्याचबरोबर दुसरी आकृती स्तंभीय अभिस्तर या ऊतीची आहे. या ऊती कुठे आढळतात? आतड्याचा अन्नमार्गाचा आतील स्तर जो आहे त्या ठिकाणी ह्या ऊती आढळतात. कार्य आहे पाचकरस स्त्रवणे, पोषण द्रव्यांचे शोषण करणे. त्यानंतर प्रश्न दुसरा देण्यात आलेला आहे. वनस्पती ऊतींच्या प्रकारानुसार योग्य नाव द्या. आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये आपल्याला योग्य असे नावं द्यायचे आहे. तर सुरुवातीला म्हणजे वनस्पतीच्या खोडाची रचना देण्यात आलेली आहे. सुरुवातीला प्ररोह विभाजी ऊती असे नाव आहे. ह्याचं स्थान मूळ व खोडांच्या टोकाशी असते. कार्य आहे याचं मूळ व खोडांची लांबी वाढवणे. 2 नंबरला आंतरीय विभाजी ऊती पानांच्या देठाच्या व फांद्याच्या तळाशी असते. कार्य आहे फांद्यांची वाढ करणे, पाने व फुलांची निर्मिती करणे. आणि तिसरा आहे पार्श्व विभाजी ऊती मूळ व खोडांच्या पार्श्वभागात असते. कार्य आहे मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवणे. त्यानंतर प्रश्न तिसरा देण्यात आलेला आहे. रोपवाटिका उद्योगातून आणखी कोणकोणते उद्योग विकसित होऊ शकतात असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर या रोपवाटिका उद्योगातून विविध प्रजाती नामशेष होण्यापासून त्या वाचवल्या जातात. सुधारित प्रजाती म्हणून त्यांच्यात जनुकीय बदल करून विविध फळांच्या आणि फुलांच्या प्रजाती विकसित केल्या जातात. शोभेची झाडे व फुलझाडे यातून निर्माण करून त्यातून आर्थिकता उदयास येते. त्याचबरोबर फुलपाखरांची बागसुद्धा या रोपवाटिका उद्योगातून निर्माण करून ज्यांच्या फुलावर फुलपाखरे येतात अशा झुडपांची छोटीशी बाग तयार करता येते. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधी वनस्पतीची बाग निर्माण करून त्यातून आर्थिकता उपलब्ध करता येते. या ठिकाणी प्रश्न चौथा देण्यात आलेला आहे. नावे लिहा. उच्च उत्पादन पिकांच्या जीएम प्रजाती. जीएम म्हणजे काय? तर
ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड असं म्हणतो, म्हणजे नवीन प्रजाती निर्माण केली जाते. तर उच्च उत्पादन पिकांच्या GM प्रजाती आहे केळी, मका, भात, बटाटे, टोमॅटो, पपई, कापूस, सफरचंद, गहू इत्यादी GM प्रजाती आहेत. कीडरोधक जनुकांचे रोपण केलेल्या GM प्रजाती मका MON 810, MON 863, बटाटा ॲम्फ्लोरा, भात गोल्डन राईस, सोयाबीन फेस्टिव्ह गोल्ड, टोमॅटो वैशाली आणि कापूस आहे BT कॉटन. त्यानंतर देशी गाई कोणत्या, तर वरील माहितीमध्ये माहिती घेतल्याप्रमाणे देशी गाई कंधारी, देवणी, खिल्लारी, डांगी या सर्व देशी गायी आहेत. तर विदेशी गायीमध्ये ब्राऊन स्विस, होलनस्टेन या विदेशी गायी आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, आकृतीसह रेशीम किड्यांचे जीवनचक्र स्पष्ट करा. वरील माहितीमध्ये रेशीम उद्योग आणि त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर जीवनचक्र अंडी, अळी, कोश आणि पतंग या 4 अवस्था असतात. मादीने घातलेली हजारो अंडी कृत्रिमरित्या उबवणीचा काळ कमी केला जातो आणि अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात. तुतीचे पाने खाऊन अळ्यांचे पोषण होते. 3-4 आठवडे पाने खाल्ल्यानंतर अळ्या तुतीच्या फांदीवर जातात. त्यांच्या लाळ ग्रंथीतून निघणाऱ्या स्रावापासून रेशमी तंतू बनतो आणि हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून अळे रेशीमकोश तयार करते. अशा प्रकारे रेशीम किड्याचे जीवनचक्र पूर्ण होऊन त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. अशा प्रकारे या जैवतंत्रज्ञान आणि त्यांची ओळख या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. धन्यवाद.